हा लक्ष द्या इथे आता. आता आपण काय केलं, वर्ड चालू केलं ना. वर्ड मध्ये काय घेतो, समजा इथे आपण एखादा पॅराग्राफ घेतला. माहिती आहे ना पॅराग्राफ कसा घेतो तो. घेतला एखादा पॅराग्राफ, बरोबर आहे. हा. आता इन्सर्ट मध्ये कुठे येणार, हा ऑप्शन. माझं जरा काय नाव दिलंय, ड्रॉप कॅप. बरोबर, ड्रॉप कॅप म्हणजे काय असतं बघा. हा, एवढं सिलेक्ट केलं, इन्सर्ट मध्ये गेलो, कुठे जाणार आपण, ड्रॉप कॅप वरती क्लिक केलं. आता ड्रॉप कॅप मध्ये बघा तीन ऑप्शन दिसतात. पहिला नन म्हणजे काय, तर ड्रॉप कॅप घालवायचं असेल तर नन वरती क्लिक करायचं. ड्रॉपचा अर्थ बघा इथे दाखवते, ओ आहे ना पहिल्या अल्फाबेट मधला. ओ कसा येतोय, पुढे येतो ना थोडा. हॅलो. पण इन मार्जिन घेतलं तर काय होणार, या तिन्ही सर्वचे सर्व लाईन पुढे जाणार आणि फक्त ओ एका साईडला येणार. समजतं, आपल्याला कशा टाईपमध्ये पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो इथून. समजतं एवढं. अजून अलग पाहिजे तर कुठे येणार, ड्रॉप कॅप ऑप्शन मध्ये जायचं. कुठे जाणार आपण, ड्रॉप कॅप ऑप्शन. आता काय दाखवते, नन आहे ना. सध्या मी कुठे क्लिक केलं, ड्रॉप वरती क्लिक केलं बघा. मग इथे ऑप्शन ऑन होणार आहे खालचे बघा, आले ड्रॉप. आता किती लाईन ड्रॉप करायचे आहेत, तर 2 लाईन 3 लाईन आपण इथून सिलेक्ट करू शकतो. इन मार्जिन म्हणजे काय, तर पुढे येणार डायरेक्टली. समजतं, ड्रॉप आहे ना हे. किती लाईन घेतल्या, समजा मी 5 लाईन घेतल्या. डिस्टन्स पाहिजे असेल तर थोडं डिस्टन्स वाढवू शकतो आपण. नंतर काय करायचं इथून, ओके. बघा जर आले इथून डिस्टन्स, आले 5 लाईन. कळलं, घालवायसाठी काय करणार, तिथून सिलेक्ट करा, ड्रॉपमध्ये जायचं. काय घ्यायचं इथून, नन वरती क्लिक करा. कळलं, ड्रॉप किंवा ऑप्शन. हां. आता इथे बघा जरा, इथे काय दिलंय, पहिलं पेज दिलंय ना. आता हे पहिल्या स्टार्टिंगला जो नंबर असतो ना, त्याचा अर्थ काय, की आपण कोणत्या पेजमध्ये काम करत आहोत. आता आपण कोणत्या पेजमध्ये काम करतो, 1 नंबर पेजमध्ये. आणि पुढे जो नंबर दिला इथे, याचा अर्थ काय, की टोटल नंबर ऑफ पेजेस. आता आपल्याकडे किती पेज आहेत, एकच पेज आहेत. समजते, आपण काम पहिल्या पेजमध्ये करतोय आणि आपल्याकडे किती पेजेस आहेत, एकच पेज आहे. समजते. आता बघा कशी फॉर्मॅटिंग देणार इथून. आता हे 3 पॅराग्राफ आहेत ना आपले, 3 पॅराग्राफला अलग अलग कलर देतो. समजा इथून एखादा कलर सिलेक्ट केला, इथून एखादा कलर दिला, समजा रेड कलर दिला, बरोबर. हा समजा ब्लॅक राहू दे सेकंडवाला पॅराग्राफ. आणि थर्ड पॅराग्राफला कोणता कलर दिला, कोणता एखादा, हा बघा हा कलर दिला, दिसतंय पर्पल किंवा ऑरेंज कलर दिला. कळाले, 3 अलग अलग कलर. आता मी काय करतोय बघा, इन्सर्ट मध्ये जाणार. पहिलं वाचा जरा, इथे काय लिहिलंय, ब्लँक पेज. काय दिलंय, ब्लँक पेज. आता ब्लँक पेजचा अर्थ काय, की एक ब्लँक पेज येणार. ब्लँक पेज म्हणजे काय, आपल्याला एक ब्लँक पेज येणार. कुठे येणार ब्लँक पेज, आता समजा मी कर्सर इथे मध्ये ठेवलाय, बरोबर आहे. पहिला पॅराग्राफ झाला ना, इथे एकदा क्लिक केलं, मग इन्सर्ट मधून मी काय घेणार, ब्लँक पेज घेणार. ब्लँक पेजचा अर्थ काय होणार, मग इथे माझा कर्सर आहे ना, मग पहिलं जे पेज आहे, पहिला पॅराग्राफ आहे, तो पहिल्या पेजवरतीच राहणार आहे ना. आता दुसरं पेज काय येणार, ब्लँक येणार. म्हणजे जिथे कर्सर आहे त्याच्या पुढे काय येणार, एक ब्लँक पेज येणार. आणि हा पॅराग्राफ कुठे जाणार मग, तर हा पॅराग्राफ तिसऱ्या पेजवरती जाणार. समजलं एवढं. हा पॅराग्राफ कुठे येणार, तिसऱ्या पेजवरती. बघा मी इथे कर्सर क्लिक केला, इन्सर्ट ब्लँक पेज, म्हणजे जिथे कर्सर आहे त्याच्या पुढे एक ब्लँक पेज येतो. बघा जरा, झाले ते 3 पेजेस. आता आपण सध्या कोणत्या पेजवर आहे, 2 नंबर पेजवर आहे. मी इथे क्लिक केलो, बघा दाखवतो आपण कोणत्या पेजमध्ये आहे, 1 नंबर पेजमध्ये आहे. बघा हा राहिला, जो लाल कलरमध्ये पॅराग्राफ होता तो पहिल्या पेजमध्ये आला. दुसरं पेज काय घेतलं आपण, ब्लँक घेतलं. हॅलो. आणि बाकीचा पॅराग्राफ कुठे गेला, तिसऱ्या पेजवरती गेला. समजतंय. आता मी इथे क्लिक करतो, बरोबर ना, ब्लॅक पॅराग्राफ आणखीन ऑरेंज पॅराग्राफ याच्यामध्ये क्लिक केलं. आता इथून जर का मी ब्लँक पेज घेतलं तर काय होणार, हा जो पॅराग्राफ आहे तो ज्या पेजवरती आहे त्याच पेजवरती राहणार. नंतर एक ब्लँक पेज येणार आणि हा पॅराग्राफ कुठे येणार, पुढच्या पेजवरती जाणार. कधीही पण हे जर का आपण ब्लँक पेज घेतलं तर. समजतं. मी ब्लँक पेजच्या ऐवजी काय घेतो, इथे पेज ब्रेक, म्हणजे कर्सर इथे क्लिक केला ना, कोणता ऑप्शन घेतला इथून, पेज ब्रेक. आता पेज ब्रेक घेतलं तर काय होणार, की याच्या पुढचा पॅराग्राफ दुसऱ्या पेजवरती येणार.
पण हे दोघांच्या मध्ये एक आता ब्लँक पेज येणार का? ते दोघांच्या मध्ये ब्लँक पेज नाही येणार. फक्त कर्सर कुठे येणार, म्हणजे पॅरेग्राफ कुठे येणार, पुढच्या पेजवरती जाणार. म्हणजे हा पॅरेग्राफ पुढच्या पेजवरती येणार 3 नंबर पेजवरती, बरोबर आहे. आणि हा लालवाला पॅरेग्राफ कुठे येणार, 4 नंबर पेजवरती. बघा मी ते मध्ये क्लिक केलं, काय घेणार, ब्लँक पेज. बघा हा कुठे आहे पॅरेग्राफ, दाखवतो ब्लॅक कलरचा पॅरेग्राफ 3ऱ्या पेजवरती, आणि हा पॅरेग्राफ 4थ्या पेजवरती. मध्ये ब्लँक पेज आलं का? जर का मध्ये ब्लँक पेज पाहिजे असेल तर काय करावं लागणार, इथे मध्ये क्लिक करायची आणि कोणतं घेणार, ब्लँक पेज. बघा आलं मध्ये एक ब्लँक पेज. समजतं एवढ्यापर्यंत. आता आपल्याकडे किती पेज आहेत टोटल, 4 पेज आहेत. नाही टोटल किती पेज आहेत, 5 पेज आहेत ना. आता बघा मी सध्या 1 नंबर पेजवरती आहे, बरोबर ना. आपण अलग अलग पेजवरती जाऊ शकतो डायरेक्ट. 3 नंबर पेज, कळालं इथे. तर समजलं पहिला जो नंबर असतो तो काय, की आपण कर्सर, म्हणजे आपला कर्सर कोणत्या पेजमध्ये आहे, तर 3ऱ्या पेजमध्ये. आणि हा जो शेवटचा जो नंबर आहे तो काय आहे, की टोटल नंबर ऑफ पेजेस. आपल्याला किती पेजेस आहेत टोटल. आता लक्ष द्या, आपल्याकडे किती पेज आहेत, 5 पेज आहेत. किती पेज आहेत आपल्याकडे, 5 पेज आहेत, बरोबर ना. तर प्रत्येक पेजच्या वरती मला हेडिंगला इथे काहीतरी द्यायचं आहे. बोलतो ना आपण हेडर बोलतो ना, की मला हेडिंगला वरती नाव द्यायचं आहे. समजा माझे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे समजा, तर आपल्याला काय करायचं, आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव द्यायचं आहे. तर कुठे येणार, इन्सर्टमध्ये जायचं आहे. काय नाव देणार, हेडर. आणि हेडर नंतर कुठे येणार, एडिट हेडर. हेडर नंतर कुठे येणार, एडिट हेडर. आलं. नको असलं काय करायचं, रिमूव्ह करायचं. बरं मी आता एडिटवरती गेलो, आलो. आता बघा हेडर फुटर ऑन केलं ना, तशी एक नवीन विंडो ओपन झाली. काय नाव तिचं, डिझाईन. हॅलो. आता इथे काय लिहिलं मी, काय लिहिलं, प्रसाद लिहिलं इथे, प्रसाद कॉम्प्युटर्स म्हणून. हे कशामध्ये दिलं आपण, हेडिंगमध्ये दिलं आहे ना. आता बघा मी एकाच पेजवरती अप्लाय केलं आहे. आता इथून काय केलं मी, क्लोज केलं. काय करणार इथून, क्लोज, बरोबर आहे. बघा हेडर फोटो दिल्यानंतर पहिलं क्लोज करायचं एकदा. आलं पहिलं नाव इथे, आलं प्रत्येक पेजवरती. समजतं हेडर फोटोचा अर्थ काय, कळलं हेडर फोटो कसं द्यायचं. तेच मला फुटरमध्ये पण काहीतरी अप्लाय करायचं. तर फुटरमध्ये अप्लाय करण्यासाठी कुठे जाणार, इन्सर्ट, कुठे जाणार, फुटर. आणि फुटरमध्ये येण्यासाठी कुठे यायचं आहे, एडिट फुटर. हॅलो फुटरची विंडो. मग फुटरमध्ये आपल्याला काय द्यायचं आपण देऊ शकतो, डेट अँड टाईम पाहिजे, डेट अँड टाईम घेऊ शकतो, बरोबर ना. पिक्चर, क्लिप आर्ट. समजा मी काय घेतलं, डेट अँड टाईम घेतली. इथे कोणता फॉर्मॅट पाहिजे सिलेक्ट करायचा, आणि काय केलं इथून, ओके, बरोबर आहे. थोडा स्पेस बाद आपण पुढे आलो. इथे काय लिहितो मी, दिलं बेस्ट ऑफ लक सपोज. आणि नंतर काय करायचं, डिझाईनमध्ये जायचं आहे, दिसतो ना हेडर फुटर टॅब. नंतर कुठे यायचं आहे, क्लोज हेडर अँड फुटर. बघा आता जरा वरती आलं आहे, प्रसाद कॉम्प्युटर्स आलं आहे. आता बघा जरा कोणत्या पेजवर अलग आहे का, नाही. तर सर्व पेजवरती काय एकच दिसतंय, बरोबर ना. सर्व पेजवरती एकच येतोय. मग आपण जसं हेडर दिलं तसं हेडर घालवायचं आहे. मग कुठे येणार, इन्सर्टमध्ये जायचं आहे. काय नाव देणार दोन, हेडर. नको असलं काय करणार, रिमूव्ह हेडर, म्हणजे हेडर निघून जाणार, बरोबर आहे. तसंच फुटर घालवायसाठी काय करणार, फुटरमध्ये जाऊन रिमूव्ह फुटर. बघा जरा गेलं हेडर फुटर, कळालं. आता असंच मला समजा प्रत्येक पेजला नंबर द्यायचा आहे. आपल्याला काय करायचं, प्रत्येक पेजला नंबर द्यायचा. नंबर देण्यासाठी कुठे येणार, इन्सर्टमध्ये कुठे येणार, पेज नंबर. इथे क्लिक केलं पेज नंबरवरती. मग आता पेज नंबर कुठे पाहिजे आपल्याला, टॉपला पाहिजे, बॉटमला पाहिजे, बरोबर ना. मला समजा टॉपला पाहिजे नंबर. टॉपला नंबर कुठे पाहिजे, तर स्टार्टिंगला पाहिजे. कुठे गेला नंबर, इथून आपण सेंटरला घेतला. समजतं, इथून क्लिक केलं, आला सध्या 4 नंबर. नंतर काय करतो मी, इथून हेडर फोटो जाऊन काय करणार, क्लोज केलं, बरोबर. हेडर फोटोची विंडो ओपन होते ना. आता बघा दाखवते 4 नंबर पेज. वरती पेजला नंबर काय, 3 नंबर. कळलं कसं नंबर द्यायचे.
तेच नको असेल तर कुठे आणणार आपण, इन्सर्ट पेज नंबर, रिमूव्ह पेज नंबर. समजतंय? कळलं एवढं पेज नंबर वगैरे कसे द्यायचे? आलं? हां, समजतंय? हां, कळलं एवढ्यापर्यंत? हां. आता इथे वाचा काय दिलंय, काय दिलं ऑप्शनचं नाव, बुकमार्क. काय ऑप्शनचं नाव दिलंय, बुकमार्क. बुकमार्कचा अर्थ काय? समजा आपल्याकडे आता 5 पेज आहेत, बरोबर ना. समजा आपल्याकडे बघा एखादी मोठी कादंबरी असते, ती मोठी कादंबरी वाचताना काय करतो आपण, समजा 500 पेजची कादंबरी आहे आणि आपण 100 पेज नंबरवरती आहे, तर ती कादंबरी वाचत असताना काय करतो, तो जे पेज आपण वाचतोय सध्या ते पेज काय करतो, फोल्ड करतो थोडं. आता कशासाठी फोल्ड करतो, तर आपल्याला समजा 8 दिवसांनी आपण पुन्हा पेज ओपन केलं तर आपल्याला कळू शकतं की आपण इथपर्यंत वाचून झालेले आहे, बरोबर आहे. किंवा कधी कधी काय असतं, कादंबरीमध्ये एक दोरा असतो बघा, थ्रेड असतो, एक लेस असते, ती लेस आपण ठेवू शकतो जिथपर्यंत वाचून झालं तिथपर्यंत. कळतंय? मग तसंच वर्डमध्ये असं एक ऑप्शन आहे, तर काय नाव दिलं त्याचं, बुकमार्क. बुकमार्कचा अर्थ काय, समजा आता आपल्याकडे समजा 5 पेज आहेत, बरोबर ना, किंवा जास्त पेज आहेत समजा, तर मला एक डॉक्युमेंट समजा चेक करण्यासाठी दिलेलं आहे, की हे डॉक्युमेंट समजा आपल्याला काय दिलं, अभ्यास करण्यासाठी दिलं आहे. माझा कुठपर्यंत समजा वाचून झालेलं आहे ते, तर 3ऱ्या पेजमध्ये इथपर्यंत वाचून झालं आहे, बरोबर आहे. तर मी काय करणार, त्याला सिलेक्ट करणार एवढं, पेज नंबर 3 आहे ना, आणि ही दुसरी लाईन, एवढं सिलेक्ट केलं. मग याला बुकमार्कमध्ये ॲड करून ठेवणार. बुकमार्क म्हणजे काय, जसं आपण फोल्ड करतो ना पेज, तसं याला बुकमार्कमध्ये काय केलं, ॲड करून ठेवलं आहे. कुठे जाणार, बुकमार्क. आलं? आता मी स्वतः नाव लिहून ठेवणार, कारण का आपल्याला जायचं आहे ना, बरोबर. नाव दिलं प्रसाद आणि काय करणार, ॲड करणार. कुठे जाणार, ॲडवरती क्लिक केलं, बरोबर. बुकमार्क ॲड झाला. आता याचा उपयोग काय असतो बघा, समजा आपण 8 दिवसानंतर पुन्हा हेच पेज ओपन केलं, बरोबर आहे, आणि आता आपल्याला कळालं की समजा आपल्याला पुन्हा तेच डॉक्युमेंट चेक करायचं आहे, पण आपल्याला बघितलं होतं आपण की कुठपर्यंत मिस्टेक होत्या किंवा काय चेकिंग केली होती, तर आपल्याला आठवत नाही. तर पण आपल्याला माहिती आहे की आपण बुकमार्क देऊन ठेवलं आहे. मग कुठे जाणार आपण, बुकमार्कवरती जायचं. आता आपण 1 नंबर पेजमध्ये आहे ना, बुकमार्कवरती जायचं. काय नाव दिलं होतं, प्रसाद. नंतर काय करायचं आहे, गो टू. गो टूचा अर्थ काय, की आपण तिथे त्या जागेवर जाणार. समजते? म्हणजे आपला कर्सर कुठे येणार, पेज नंबर 3, आणि कोणती लाईन होती त्यामध्ये, दुसरी लाईन. समजा गो टूवरती क्लिक केलं, नंतर काय करायचं आहे, क्लोज. बघा आलो आपण 3 नंबर पेजवरती, हीच लाईन दाखवतो सिलेक्टेड करून. समजते? कळणार एवढं? आता इथे काय दिलं आहे, हेडर फुटर घेतले होते ना आपण, मी पुन्हा हेडर फुटरवरती जातो. कुठे जाणार, एडिट हेडर. समजतं नाही, पहिल्या पेजपासून जातो. समजा हेडर फुटरमध्ये जायचं आणि काय करणार, एडिट हेडरवरती क्लिक केलं एकदा. आता बघा आपण हेडरमध्ये आहे ना सध्या, आपला कर्सर डायरेक्ट फुटरमध्ये पाहिजे तर डायरेक्ट फुटरमध्ये देऊ शकतो. समजतंय? हां. आता इथे पुढे बघा एक ऑप्शन दिलेत. काय दिलंय, डिफरंट फर्स्ट पेज. याचा अर्थ काय, की पहिल्या पेजवरती आपल्याला समजा अलग हेडिंग पाहिजे. कळते ना, पहिल्या पेजवरती आपल्याला अलग हेडिंग पाहिजे, तर हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. हॅलो, पुढे काय दिलंय, डिफरंट ऑड अँड इवन पेजेस. ऑड म्हणजे काय, तर 1, 3, 5 नंबर बोलतो ना, याला आपण ऑड नंबर बोलणार. आणि इवन म्हणजे काय, 2, 4, 6 असे पेज नंबर असतील त्यांना इवन नंबर बोलणार. मग आता मला पहिल्या पेजवरती अलग समजा हेडर पाहिजे, तसंच काय हेडर पाहिजे, की इवन पेज असतील ना, जे 2 नंबर आहेत, 4 नंबर आहेत, त्यांच्यासाठी अलग हेडर, आणि ऑड पेजसाठी पण अलग हेडर फुटर, बरोबर आहे. मग मी हा ऑप्शन पण ऑन करतो आपण इथून, डिफरंट ऑड अँड इवन पेजेस. हॅलो, आता पहिलं पेज आहे. मग मी इथे काय लिहिलं, समजा आपल्या क्लासेसचं वगैरे नाव लिहिलं. आता हेच हेडर 3ऱ्या पेजवरती येणार का, दुसऱ्या पेजवरती येणार का, तर नाही येणार. कारण का आपण काय दिले, ते अलग अलग दिले. समजा याला मध्ये आणलं, सेंटरला, होममध्ये जाऊन सेंटर आणलं, बरोबर आहे. पुन्हा इथे आलो, डिझाईनमध्ये आलो. आता पहिल्या पेजमध्ये झालं ना देऊन, मग कुठे जाणार मी आता, मला नेक्स्ट पेजमध्ये हेडर द्यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केलं, बघा आलं इथे काय नाव दाखवतं इथे, इवन पेज हेड. इवन म्हणजे काय, तर 2 नंबर, 4 नंबर. समजतंय?
मग इथे मी काय लिहितो, इवन लिहितो पाहिजे तर. म्हणजे हे कसे असणार, 2 नंबर 4 नंबर पेजवरती इवन पेज लिहून येणार. तसं अजून मी पुढे काय करतो, नेक्स्ट वरती क्लिक केलं तर कुठचं येणार, आता ऑड पेजची येणार लिंक. देखो तो ऑड पेज. कळालं. मागे येण्यासाठी काय करणार आपण, प्रिव्हियस कडून मागे येऊ शकतो. फुटरमध्ये पाहिजे तर फुटरमध्ये जाऊ शकतो. कळालं हे 2 ऑप्शन. डिफरंट ऑन फर्स्ट पेज म्हणजे काय, तर पहिल्या पेजवरती अलग हेडर येणार. डिफरंट ऑड अँड इवन पेज म्हणजे काय, तर इवन पेजमध्ये अलग हेडर, आणखीन ऑड पेजमध्ये अलग. आता इथून काय करतो आपण, क्लोज केला. बघा जरा आता पहिल्या पेजवरती काय दिलं होतं आपण, प्रसाद कॉम्प्युटर्स. 2 नंबरमध्ये पेजमध्ये काय लिहिलं होतं, इवन पेज आलं. दाखवतो तिसरं पेज ऑड पेज, पुन्हा इवन पेज, 4था नंबर आहे ना पेज नंबर, आणि पुन्हा ऑड पेज. कळालं. आता घालवासाठी कुठे आणणार आपण, इन्सर्ट, कुठे दिलं हेडर, आणि काय करणार, रिमूव्ह हेडर. आलं गेलं. आता आपण कुठे होतो, त्या पेजमधलं हेडर निघून जाणार. बरं ना. पुन्हा कुठे येतो, हेडरमधून काय करणार आपण, रिमूव्ह हेडर. बघा ऑड पेजचे गेले का, तर त्या पेजमध्ये क्लिक करा. पुन्हा कुठे यायचं, हेडरमध्ये जाऊन काय करायचं आहे, रिमूव्ह हेडर केलं इथून. बघा गेलं ऑड पेज पण. आणि आपल्याला कुठे जावं लागणार आता, फर्स्ट पेजचं. आणि इथून बघा केलं रिमूव्ह हेडर. कळलं कुठून दिलं होतं आपण, हेडरमध्ये क्लिक करून कुठे गेलो होतो, एडिट हेडर. समजते. हे ऑप्शन पाहिजे असतील तर ऑन ठेवायचे, अदरवाईज काय केले, इथून ऑप्शन मी बंद केले, म्हणजे सर्व पेजवरती एकच हेडर येणार. कळलं. आता इथून काय केलं, क्लोज करतो. समजते एवढं. चुकून आपण कधी कधी इथे वरती डबल क्लिक करतो, त्यावेळी पण हेडर ऑप्शन ऑन होतो. मग अशा वेळी आपला हा पॅरेग्राफ सिलेक्ट होणार का, मग त्यासाठी काय करायचं, पहिलं हेडर फुटरमध्ये जायचं, आणि कोणता ऑप्शन बंद करायचा आहे, क्लोज हेडर अँड फुटर. करणार एवढी प्रॅक्टिस. आता हे मध्ये मध्ये पेज इन्सर्ट केलेत ना, ते पेज समजा आपल्याला नको आहे, तर कसे घालवणार, तर इथे क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबायचं आहे. बरोबर. आता 5 पेज आहेत ना, आता बघा एक एक पेज कमी होतील. बघा दाखवतो, एक पेज गेलं तिथून, पुन्हा इथे कर्सर ठेवला, डिलीट बटन दाबणार. आला. दाखवतो एकच पेज आहे. कळलं. आणि सर्व पेज एकदम सिलेक्ट करायचे असतील तर काय करू शकतो आपण, कंट्रोल ए केलं तर जेवढी 5 पेज आहेत ना, ते सर्व 5च्या 5 पेजेस एकदम सिलेक्ट होणार. आणि नको असेल तर काय करणार आपण, कंट्रोल ए करून डिलीट करणार. एवढी प्रॅक्टिस. समजते. कोणतं ऑप्शन बघायचं, इन्सर्टमध्ये ब्लँक पेज म्हणजे काय येणार, तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढे काय येणार, एखादं ब्लँक पेज येणार. पण पेज ब्रेकमध्ये काय होणार, ब्लँक पेज येणार का दोघांच्या मध्ये, नाही. तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढचा पॅरेग्राफ कुठे येणार, दुसऱ्या पेजवरती येणार. नंतर काय बघितलं होतं आपण, बुकमार्क. बुकमार्कचा यूज कशासाठी असतो, की आपल्याकडे समजा 15-20 पेजेस आहेत, तर आपण किती नंबर पेजेसपर्यंत अभ्यास करून ठेवला आहे, तर ते बुकमार्क देऊन ॲड करू शकतो आपण. नंतर हेडर फुटर पेज नंबर, प्रत्येक पेजवरती अलग अलग पाहिजे तर अलग अलग घेऊ शकतो. समजेल. करणार एवढी प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.